नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, काल 2 मराठी सिनेमे रिलीज झाले होते. एक म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके, त्याचा रिव्ह्यू आपण केलेला आहे. तो जर रिव्ह्यू तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि दुसरा मराठी सिनेमा म्हणजे नाच ग घुमा. आता नाच ग घुमाचं ॲक्च्युली जेव्हा पहिलं प्रमोशन सॉन्ग आलं होतं ना, टायटल ट्रॅक, ते बघून तर आय वॉज लाईक आई शपथ, हे तर म्हणजे फाडून टाकणार आहे हा सगळे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड. त्यानंतर जेव्हा ट्रेलर बघितला त्याच्यानंतर मला थोडा भ्रमनिरास झाला. पण कुठेतरी मला आतून एक माहिती होतं की हे जे 2 हुकमाचे एक्के आहेत ना, नम्रता आणि मुक्ता, यांच्यामुळे हा सिनेमा बायकांना खूप अपील करणार आहे. आणि ट्रेलरमधनंच आपल्याला कळत होतं की एक ओनर, एक मेड, मग ओनरच्या मेडकडनं अपेक्षा की बाबा वेळेत येत जा, आम्हाला इतर पण खूप कामं असतात जे आम्ही तुझ्या हिशोबाने ॲडजस्ट करतो, घरातला तो कोपरा साफ पाहिजे, मग कामाच्या वेळेला जास्त फोनवर चाव 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 नको आहे तुझी. बरं, हे कोणी बघत नाही की ती मेड फोनवर का असते, तिची पण काही बाजू असेल का. मग ती बाजू या सिनेमामध्ये आहे. ती बाजू काय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघा. आणि तर एक ओनर, एक मेड आणि एक कॉम्पिटिशन, या 3 पिलर्सवर आधारित हा सिनेमा आहे. आणि कलाकार तर सगळे सुपर्ब आहेत, डिरेक्शन सुद्धा सुपर्ब आहे, स्टोरी, स्क्रीन प्ले सगळं चांगलं आहे. बट जसा स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा जसा सिनियर सिटीजन्सना अपील करणारा होता, म्हणजे ते महिला पुरुष दोन्ही आले त्याच्यात, तसा हा बाई पण भारी देवासारखाच हा सिनेमा फक्त बायकांना अपील करणारा आहे, असं माझं तरी मत आहे. पुरुषांना हा सिनेमा का आवडू शकतो? मुक्ता आणि नम्रतासाठी आणि या दोघींच्या जुगलबंदीसाठी. नाही, ॲक्च्युली टीव्ही सिरियल बघणाऱ्यांसाठी हे एक ड्रीम कम ट्रू आहे, या सगळ्यांना मोठ्या पडद्यावर बघणं, खास करून ज्या स्त्री ऑडियन्स आहेत त्यांना. सो स्त्री ऑडियन्ससाठी तर मस्ट वॉच आहे हा सिनेमा. बट जरी तुम्ही पुरुष असाल तरी एकदा हा सिनेमा स्वतःच्या पत्नीबरोबर, गर्लफ्रेंडबरोबर, आईबरोबर, आजीबरोबर किंवा मुलीबरोबर बघा. आणि डे टू डे लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स घरातल्या घरात होतात एका मेडवरनं, त्या गोष्टी तुम्ही तशा मोठ्या पडद्यावर बघाल आणि त्याच्याशी कनेक्ट व्हाल कुठे ना कुठेतरी, एवढं निश्चित. आता जी ट्रीटमेंट आहे ती तर मला अशी सिनेमॅटिक वाटली नाही. अजूनही आपण असे जरा फार रिअलिस्टिक सिनेमामध्ये घुसतो, आपण कमर्शियल सिनेमा बनवत नाही, हे दुर्दैव आहे. बट ओव्हरऑल हा सिनेमा तुम्हाला एंटरटेन मात्र नक्की करेल. फॅमिली एंटरटेनर आहे, याच्यात सुद्धा काही शंका नाही. आणि फॅमिली एंटरटेन बरोबर हा तुम्हाला फॅमिली कनेक्ट सुद्धा होईल तुमची, की अरे माझी आई असं माझ्या त्या काकूंना बोलली होती. मला आपल्या मराठीमध्ये जो शब्द वापरतात मेड्स ना, तो वापरा असं वाटत नाही, कारण बिचारा खूप मेहनत करतात त्या. तो असो. म्युझिक तन्मय भिडे यांचं आहे. म्युझिक अपीलिंग आहे, पण एक सुपरहिट सॉन्ग मात्र मिसिंग आहे यार. म्हणजे नाच ग घुमा सारखा अजून जर समजा 2-3 गाणी असती आणि जी खूप हिट झाली असती तर खरंच खूप मजा आली असती हा सिनेमा बघायला. संदीप यादव यांचा कॅमेरा वर्क आहे जो चांगला आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे आपण भाडीपाचं एखादं काहीतरी यूट्यूबची वेबसिरीज बघतोय जी खूप रिअलिस्टिक आहे असं वाटतं. बाकी जर तुम्ही हा सिनेमा बघण्याचा प्लॅन करत असाल तर हा सिनेमा तुम्हाला निराश तर करणार नाही, एवढं मात्र निश्चित. डे टू डे लाईफमधल्या गोष्टी तुम्ही मोठ्या पडद्यावर बघाल आणि त्या एन्जॉय सुद्धा कराल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.